पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 5. मग पार्थू श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतकरणे विचारूये. मागा सकळ कर्माचा संन्यासू, तुम्हीची निरोपिला होता बहुवसू. तरी कर्मयोगी केवी अतिरसू, पोखी तसा पुढती. ऐसे द्वयर्थ हे बोलता, आम्हा नेनतयाचिया चित्ता. आपुलिये चाडे अनंता, उमजू नोहे. ऐके एक सारा ते बोधिजे, तरी एक निष्ठची बोलिजे. हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती. तरी याची लागी तुमते, म्या रावळासी विनविले होते. जे हा परमार्थू ध्वनी ते न बोलावा. परी मागील असो देवा, आता प्रस्तुती उकलो देखावा. सांगे दोही माझी बरवा, मार्गो कवना. जो परिणामीचा निर्वाळा, अचुंबितू ये फळा. आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाची. जैसे निद्रेचे सुख न मोडे, आणि मार्गो तरी भोसाल सांडे. तैसे सुखासन सांगडे सोपे होय. येणे अर्जुनाचे निभोले, देवो मणी रिजले. मग होईल ऐके म्हणितले संतोषुनिया. देखा कामधेनू ऐसी माये, सदैवा जया होये. तो चंद्रू ही परीला हे खेळावया. पाहे पा शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूचिया आरता. काय क्षीराब्दी दूध भाता देई जिचिना. तैसा अवदर्याचा कुरुठा, श्रीकृष्ण आपो झालिया सुभटा. का सर्व सुखाचा वसोटा तो चिनुहावा. येत चमत्कारू कायसा, गोसावी श्री लक्ष्मीकांता ऐसा. आता आपुलिया सवेसा मागावा की. म्हणून अर्जुने म्हणितले, ते हसोनी एरे दिदले. तेची सांगे न बोलिले काय कृष्णे. तो म्हणेगा कुंती सुता, हे संन्यास योग विचारिता. मोक्षकर तत्वता दोन्ही होती. तरी जाना नेना सकळा, हा कर्मयोगो कीर प्रांजळा. जैसी नाव स्त्रिया बाळा तो यतरणी. तैसे सारा सार पाहिजे, तरी सोपा हाची देखिजे. येणे संन्यास फळ लाहिजे अनायसे. आता याची लागी सांगेन, तुझ संन्यासाचे चिन्ह. मग सहजे हे अभिन्न जाणीसी तू. तरी गेलियाची सेन करी, न पवता चाड न धरी. जो सुनिश्चळो अंतरी मेरू जैसा. आणि मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतकरण. पार्था तो संन्यासी जान निरंतर. जो मने ऐसा झाला, संगी तोची सांडिला. मनोनी सुखे सुख पावला अखंडित. आता ग्रहादीख आघवे, ते काही न लगे त्यज्यावे. जे घेते झाले स्वभावे निसंगू म्हणूनी. देखे अग्नी विझोनी जाये, मग जे राखोंडी केवळू होये. ते कापुसा घेऊ सुये जिया परी. तैसा असतेनी उपाधी, ना कळिजे तो कर्मबंधी.
जयाची बुद्धी संकल्प नाही. म्हणून कल्पना जे सांडे तेची गा संन्यासू घडे. या कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगू. एरवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वथा ते सांख्य कर्म संस्था जाणती केवी. सहजे ते अज्ञान म्हणून म्हणती हे भिन्न. एरवी दीपाप्रती काही आनान प्रकाश वाहती. पै सम्यक एके अनुभवे जी देखिले तत्व आघवे. ते दोन्ही तेही ऐक्य भावे मानिती गा. आणि सांखी जे पाविजे तेची योगी गमिजे. म्हणून ऐक्यता दोहिते सहजे या परी. देखे आकाशा आणि अवकाशा भेदू नाही जैसा. तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो. तयासीच जगी पाहले आपण पे तेनेची देखिले. जया सांख्य योग जाणवले भेदे विन. जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता. तो महासुखाचा निमथा वहिला पावे. येरा योगस्थिती जया सांडे. तो वायाची गा हव्यासी पडे. परिप्राप्ती काही न घडे संन्यासाची. जेने भ्रांती पासून हिरतले गुरुवाक्ये मन धुतले. मग आत्मस्वरूपी घातले हरोनिया. जैसे समुद्री लवण न पडे तव वेगळे अल्प आवडे. मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा. तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनची चैतन्य झाले. तेने एकदिशी परी व्यापिले लोकत्रय. आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे. आणि करी जरी आगवे तरी अकर्ता तो. जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही. तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांगे. ऐसे तनु त्यागे विन अमृताचे गुण. दिसती संपूर्ण योगयुक्ता. एरवी अनिकाची परी तोही एक शरीरी. अशेषी व्यापारी वर्ततू दिसे. तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे. परी तेथीचा सर्वता नोहे नवल देखे. स्पर्शाशी तरी जाणे परिमळो सेवी घ्राणे. अवसरोचित बोलणे तया हि आधी. आहाराते स्वीकारी त्यज्यावे ते परिहरी. निद्रेची अवसरी निधिजे सुखे. आपुलेनी इच्छा वशे तोही गा चालतू दिसे. पै सकळ कर्म ऐसे राटे कीर. हे सांगो काही एक एक देखे श्वासोश्वासाधिक. आणि निमिषोनिमिष अधिक करुणी. पार्था तयाचे ठाई हे आगवेची अति पाही. परी तो करता नव्हे काही प्रतिती बळे. जे भ्रांती सेजे सुतला त्वे स्वप्न सुखे भूतला. मग तो ज्ञानोदयीची इला मनोनिया. आता अधिष्ठान संगती अशेष ही इंद्रिय वृत्ती. आपुलालिया अर्थी वर्तत आहाती. दीपाचनी प्रकाशे ग्रहीचे व्यापार जैसे. देही कर्म जात तैसे योगयुक्ता. तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधा नाकळे. जैसे नसिंपे जळी जळे पद्मपत्र. देखे बुद्धीची भाषणे निजे. मनाचा अंकुर नवदेजे. ऐसा व्यापारो तो बोलिजे शरूगा. हेच मराठे परियेसी तरी बाळकाची चेष्टा जैसी. योगिये कर्मे करीती तैसी केवळा तनु. मग
पाच भौतिक संचले, जेव्हा शरीर असे निदेले, तेथ मनची राहटे एकले, स्वप्नी जेवी. नवलायके धनुर्धरा, कैसा वासनेचा संसारा, देहा होऊन देव जगरा, परी सुख दुःखे भोगी. इंद्रियाच्या गावी नेनिजे, ऐसा व्यापारू जो निपजे, तो केवळ गाम निजे मानसाचा. योग्ये तोही करीती, परिकर्मे तेने न बंधीजती, जे सांडिली आहे संगती अहम भावाची. आता झालिया भ्रमहत, जैसे पिशाचाचे चित्त, मग इंद्रियाचे चेष्टी विकुळू दिसे. स्वरूप तरी देखे, आळविले आईके, शब्दू बोलू मुखे, परिज्ञान नाही. हे असो काजे विन, जे जे काही कारण, ते केवळ कर्म जाण इंद्रियाचे. मग सर्वत्र जे जाणते, ते बुद्धीचे कर्म निरुते, ओळख अर्जुना ते म्हणे हरी. ते बुद्धी धुरे करुणी, कर्म करीती चित्त देऊनी, परिते नैष्कर्म्यापासुनी मुक्ती दिसती. जे बुद्धीचे ठाऊनी देही, तया अहंकाराची सेची नाही ती, म्हणून कर्मेची करिता पाही चोखाळले. आगा करते नवीन कर्म, तेची ते निष्कर्म, हे जाणती सवर्म गुरुगम्य जे. आता शांतरसाचे भरिते, सांडित आहे पात्राते, जे बोलणे बोला परोते बोलवते. येत इंद्रियांचा पांगू, जया फिटला आहे चांगू, तयासीच आती लागू परिसावया. हा असो अति प्रसंगू, न संडीपा कथा लागू, होईल श्लोक संगती भंगू मनोनिया. जे मना आकळिता कुवाडे, घागू सीता बुद्धी नातुडे, ते दैवाचे निसुरवाडे सांगवले तुझ. जे शब्दातीत स्वभावे, ते बोलीची जरी फावे, तरी अनिके काय करावे सांगे कथा. हा आरती विशेषू श्रोतयांचा, जाणोनी दास निवृत्तीचा, म्हणे संवादो तया दोघांचा परिसोनी परिसा. मग श्रीकृष्ण म्हणे पार्थाते, आता प्राप्ताचे चिन्ह पुरते, सांगेन तुझ निरुते चित्त देई. तरी आत्मयोगे आतिला, जो कर्मफळासी विटला, तो घर रिगोनी वरिला शांती जगी. एरू कर्मबंधे किरीटी, अभिलाषाचिया गाठी, कळासला खुंटी फळभोगाचा. जैसा फळाची हवे, तैसे कर्म करी आघवे, मग नक्कीजेची येणे भावे उपेक्षिजो. तो जयाकडे वासू पाहे, तेवती सुखाची सृष्टी होय, तो म्हणे ते तर आहे महाबोधू. नवद्वारे देही, तो असतुची परी नाही, करी तुची न करी काही फलत्यागी. जैसा का सर्वेश्वरू, पाहिजे तव निर्व्यापारू, परी तोची रची विस्तारू त्रिभुवनाचा. आणि करता ऐसे मनिपे, तरी कवने कर्मी न शिंपे, जे हातू पावो न लिंपे उदास वृत्तीचा. योग निद्रा तरी न मोडे, अकर्तेपणा सळू न पडे, परी महाभूताचे दळवाडे उभारी भले. जगाचा जीवी आहे, परी कवनाचा कही नोहे, जगची हे होय जाये, तो शुद्धी नाही. पाप पुण्ये अशेक्षे, पाशीची असतो न देखे, आणि साक्षी ही होऊन ठके, एरी गोठी कायसी. पै मूर्तीचे निमेळे, तो मूर्तीची होनी खेळे, परी अमूर्तपण न मळे दादूलयाचे. तो सृजी पाळी सहारी, ऐसे भूलती जे चराचरी, ते अज्ञान गावधारी पंडू
कुमरा. ते अज्ञान जे समूळ तुटे, ते भ्रांतीचे मसेरे फिटे, मग अकृत्व प्रगटे ईश्वराचे. एत ईश्वरो एको अकर्ता, ऐसे मानले जरी चित्ता, तरी तोची मे हे स्वभावता आधीची आहे. ऐसे नि विवेके उदो चित्ती, तयासु भेदू कैसा त्रिजगती, देखे आपुल्या प्रतिती जगची मुक्त. जैसी पूर्व दिशेचा रावळी, उदयाची सूर्ये दिवाळी, की एरही दिशा तिची काळी, काळीमा नाही. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी अपना आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. ऐसे व्यापक ज्ञान भले, जयाच्या हृदयाते घेऊन आले, तयाची समता दृष्टी बोले विशेषु काही. एक अपनपेची पा जैसे, ते देखती विश्व तैसे, हे बोलणे कायसे नवलू येथ. परिदैव जैसे कवतिके, काहीच दैन्य न देखे, का विवेकू ना ओळखे भ्रांती ते जीवी. नातरी अंधकाराची वाणी, जैसा सूर्यो न देखे स्वप्नी, अमृत नायके काणी मृत्यू कथा. हे असो संतापू कैसा, चंद्रून स्मरे जैसा, भूती भेदून नुती तैसा ज्ञानी जे. मग हा मशकू हा गजू, की हा श्वपचू हा द्विजू, पहिले इतरू हा आत्मजू, हे उरेल के. नातरी हे धेनू हे श्वान, एक गुरु एकही हीन, हे असो कैचे स्वप्न जागतया. एत भेदू तरी की देखावा, जरी अहंभाव उरला होवावा, तो आधीच नाही आगवा आता विषम काही. म्हणून सर्वत्र सदा सम, जे आपणची अद्वय ब्रह्म, हे संपूर्ण जाणे वर्म समद्रष्टीचे. जी विषय संगून सांडिता, इंद्रियाते न दंडिता, परी भोगिली निसंगता कामने विन. जी लोकांचे नि अंधारे, लौकिकेची व्यापारे, पण सांडिले निदसुरे लौकिक हे. जैसा जना माझी खेचरू, असतूची जना नोहे गोचरू, तैसा शरीरी तो परी संसारू, न ओळखे तया ते. हे असो पवनाचे निमेळे, जैसे जळची जळ लोळे, ते अनिके मनती वेगळे कल्लोळ हे. तैसे नामरूप तयाचे, एरवी ब्रह्मची तो साचे, मन साम्या आले जयाचे सर्वत्र गा. ऐसे नि समदृष्टी जो होय, तया पुरुषा लक्षणही आहे, अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत मने. परी मृगजळाचे नि पुरे, जैसे न लोटीजे का गिरीवरे, तैसा शुभाशुभी न विकरे पातला जो. तोची तो निरुता समदृष्टी तत्वता, हरी मने पंडू सुता तोची ब्रह्म. जया अपनपे सांडूनी कही, इंद्रिय ग्रामावरी येणे नाही, तो विषय नसेवी हे काही विचित्र येत. सहजे स्वसुखाचे नि अपारे, सुरवाडे अंतरे, रचला म्हणून बाहिरे पाऊल न घाली. सांगे कुमुद दळाचे नि ताटे, जो जीविला चंद्रकिरण चोखटे, तो चकोरू काही वाळवंटे चुंबित आहे. तैसे आत्मसुख उपाईले, जयासी अपन पाची फावले, तया विषय सहज सांडवले सांगो काही. एरवी तरी कौतुके, विचारुनी पाहे पानिके, या विषयाचे निसुखे झकवी तिकवणा. जी आपणपी नाही देखिले, तेची ही इंद्रियार्थी रंजले, जैसे रंकू का अळुकले तुषा ते सेवी. नातरी मृगे तृषा पिडिते, संभ्रमे विसरुणी जळाते, मग तोय बुद्धी वरडिते ठाकोनी ती. तैसे आपणपे नाही दिठे, जयाते स्वसुखाचे सदा खराटे,
तयासीच विषय हे गोमटे आवडती. एरवी विषयी काही सुख आहे, हे बोलण्याची सारिके नोहे. तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. सांगे वात वर्ष आतपू धरे, ऐसे अभ्र छायाची जरी सरे. तरी त्रिमाळिके धवळा रे करावी का. म्हणून विषय सुख जे भुलिजे, ते नेनता गा वाया जल्पिजे. जैसे महुरका म्हणिजे विषकंदाते. ना तरी भौमा नाम मंगळू, रोहिणी ते मनती जळू. तैसा सुख परवादू बरळू विषयकू हा. हे असो आघवी बोली, सांगपा सर्पफणाची सावली. ते शीतल होईल की तुली मूषकासी. जैसा आमिष कवळू पांडवा, मिनून सेवी तवची भरवा. तैसा विषय संगू आगवा निभ्रांत जाणे. हे विरक्ताची दिठी, जय न्याहाळीजे किरीटी. ते पंडू रोगाची पुष्टी सारिखे दिसे. म्हणून विषय भोगी जे सुख, ते सांदेत्याची जाण दुःख. परी काय की जे मूर्ख न सेविता नसरे. ते अंतर नेनती बापुडे, म्हणून अगत्य सेवन घडे. सांगे पुय पंकीचे किडे, काय चिडसी घेती. तया दुखिया दुःखची जिवार, ते विषय कर्दमीचे दरदुर. ते भोग जळाते जलचर, सांडिती केवी. आणि दुःख येऊनी जिया आहाती, तिया निरर्थका तरी नवती. जरी विषयावरती विरक्ती धरी ती जीव. ना तरी गर्भवासादी संकट, का जन्ममरणीचे कष्ट. हे विसावे विनवाट व्हावी कवने. जरी विषयी विषो सांडी जाईल, तरी महादोषी के वसी जाईल. आणि संसारू हा शब्द नव्हे ललटिका जगी. म्हणून अविद्या जात नाथिले, ते तिहीची साच दाविले. जी सुखबुद्धी घेतले विषय दुःख. या कारणे गा सुभटा, हा विचारता विषय ओखटा. तुझने कही या वाटा विसरो निजासी. पै याते विरक्त पुरुष, ते जितिका जैसे विष. निराशा तया दुःख दाविले नावडे. ज्ञानियाच्या हनठाई, याची मातू ही कीर नाही. देही देहभावोजी स्ववश केले. जया ते बाह्याची भाष, ने निजेची निशेष. अंतरी सुख एक अधी. परी ते वेगळेपणे भोगिजे, जैसे पक्षी फळ चुंबिजे. तैसे नवे एथ विसरिजे भोगिते पणही. भोगी अवस्था एकी उठी, ते अहंकाराचा अचळू लुटी. मग सुखेसी घे आटी गाढेपणे. तिये अलिंगन मिळी, होय आपे आप कवळी. तेत जळ जैसे जळी वेगळे न दिसे. का आकाशी वायू हरपे, तेत दोन्ही हे भाष लोपे. तैसे सुख चिवरे स्वरूपे सुरती तिये. ऐशी द्वैताची भाष जाय, मग मनो जरी एकची होय. तरी तेत साक्षी कवनु आहे जाणते जे. म्हणून असो हे आगवे, इथन बोलणे काय बोलावे. ते खुनची पावेल स्वभावे आत्माराम. जे ऐसे नी सुखे मातले, आपण पाची आपण गुंतले. ते मी जाणे निखळ ओतले सामरसाचे. ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर. की महाबोधे विहार केले जैसे. ते विवेकाचे गाव, की परब्रह्मीचे स्वभाव. ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे. ते सत्वाचे सात्विक, की चैतन्याचे अंगिक. हे बहु असो एक एक वानिसी काही. तू संतस्तवनी रतसी, तरी कथेची सेन करिसी. की निराळी बोल देखसी सनागर. परी तो रसातिशयो मुकुळी, मग ग्रंथ अर्थ दीपू उजळी. करी साधू हृदय रावळी मंगळोखा.
ऐसा गुरुचा वाईला निवृत्ती दासासी पातला. मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला तेची ऐका. अर्जुना अनंत सुखाचा डोही एकसरा तळोची घेतला जिही. मग स्थिरावणी तेही तेची झाले. अथवा आत्मप्रकाशे चोखे जो अपनपेची विश्व देखे. तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल. जे साचो कार्ये परम नाते अक्षर निस्सीम. जे गावीचे निष्काम अधिकारिये. जे महर्षी वाटले विरक्ता भागा फिटले. जे निःशंशया पिकले निरंतर. जेही विषयापासून हिरतले चित्त आपुले आपणा जितिले. ते निश्चित जेत सुतले चेती जिना. ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविंदाचे कारण. तेची ते पुरुष जान पंडू कुमारा. ते ऐसे कैसेनी झाले जे देहीची ब्रह्मत्व आले. हेही पुससी तरी भले संक्षेपे सांगो. तरी वैराग्याच्या आधारे जेही विषय दौडणी बाहिरे. शरीराय कंदरे केले मन. सहजे तीही संधी भेटी जेत भ्रूपल्लवा पडे गाठी. तेथ पाठ मोरी दिठी पारखोनिया. सांडुनी दक्षिण वाम प्राणापान सम. चित्तेसी योम गमिये करीती. तेथ जैसी रथ उदके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे. मग एक एक वेगळे निवडू नये. तैसी वासनांतराची विवंचना मग आपेसी पारुखी अर्जुना. जे वेळी गगनी लयो मना पवने कीजे. जेत हे संसार चित्र उमटे तो मनुरूपी पटू फाटे. जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. तैसे मनपन मुद्दल जाये मग अहम भावाधिक के आहे. म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. आम्ही मागाहन सांगितले जे देहीची ब्रह्मत्व पावले. ते येणे मार्गे आले म्हणून या. आणि यमनिमाचे डोंगर अभ्यासाचे सागर. क्रमोनी हे पार पातले ते. तीही अपनपे करुणी निर्लेप प्रपंचाचे घेतले माप. मग साचाचे चुरूप होऊन ठेले. ऐसा योग युक्तीचा उद्देशू जेत बोलिला ऋषिकेशू. तेथ अर्जुन सदंशू मनोनी चमत्कारला. ते देखील या कृष्णे जाणितले. मग हासोनी पार्था ते म्हणितले. काही पाचित्त वाहिले ये बोली तुझे. तब अर्जुन म्हणे देवो परचित्त लक्षणाचा रावो. भला जाणितला जी भावो माणसू माझा. म्याजे काही विवरुणी पुसावे ते आधीची कळिले देवे. तरी बोलिले तेची सांगावे विवळ करुणी. एरवी तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसारा. तो पाहुण्याहुनी पाय उतारा सोपा जैसा. तैसा सांख्याहुनी प्रांजळा परी आम्हा सारखिया अभोळा. येत आहाती तरी काही काळा तो साहो येवर. म्हणून एक वेळ देवा तुझी पडताळा घ्यावा. विस्तरेल तरी सांगावा सांद्यूतची. तव कृष्ण म्हणती हो का तुझ का मार्गो गमला निका. तरी काय झाले ऐकी जो का सुखे बोलो. अर्जुना तू परिससी पुरुषोनी अनुष्ठिसी. तरी आम्हासीच वाणी कायसी सांगावयाची. आधीच चित्त मायेचे वरी मिश झाले पर्यंतयाचे. आता अद्भुतपण स्नेहाचे कवण जाणे. ते मनो कारुण्य रसाची वृष्टी की नवया स्नेहाची सृष्टी. हे असोने निजे दृष्टी हरीची वाणू. जे अमृताची ओतली की प्रेमाची पिवणी मातली. म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघो नेने. हे बहु जे जे जल्पी जेल तेथे कथेसी फाकू होईल. परी ते स्नेह रूपा नयेल बोलवरी. म्हणून विसुरा काय येणे तो ईश्वरू
आकळावा कवणे जो आपुले माननेने आपणाची. तरी मागिला ध्वनी तू मज गमला सावियाची मोहितू. जे बलात्कारे असे म्हणतू परीस बापा. अर्जुना जेने जेने भेदे तुझे का चित्त बोधे. तैसे तैसे विनोदे निरूपजेल. तो काही सया नाम योगू तयाचा कवन उपयोगू. अथवा अधिकार प्रसंगू कवनायेथ. ऐसे जे जे काही उक्त असे ये ठाई. ते आगवेची पाही सांगेन आता. तू चित्त देऊनी अवधारी ऐसे मनोनी श्रीहरी. बोलिजेल ते पुढारी कथा आहे. श्रीकृष्ण अर्जुनासी सांगू न सांडोनी सांगेल योगू. तो व्यक्त करू प्रसंगू मने निवृत्ती दासू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. फ्रॉम डॉक्टर भागवत मोठे, नेत्रतज्ञ, बीड.